नमस्कार. समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात मानवी जीवनासाठी एक अतिशय शिस्तबद्ध आणि अर्थपूर्ण दिनक्रम सांगितला आहे. या दिनक्रमाचा मूळ गाभा आणि त्यातील प्रत्येक ओवीचा सखोल अर्थ आज आपण समजून घेऊया. दिवसाची सुरुवात कशी असावी हे सांगताना समर्थ म्हणतात की आपण सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठले पाहिजे. उठल्यानंतर लगेच कामाला न लागता काही स्तोत्रांचे किंवा मंत्रांचे पाठांतर करावे. आपल्या बुद्धीला आणि मनाला ईश्वराच्या स्मरणाने स्थिर करावे, जेणेकरून पूर्ण दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला राहील. शारीरिक स्वच्छतेबाबत समर्थ अतिशय दक्ष होते. ते सांगतात की सकाळी उठल्यावर मुखमार्जन आणि स्नान करावे. त्यानंतर आपली नित्य धार्मिक कर्मे जसे की संध्या आणि देवपूजा ही अतिशय एकाग्रतेने आणि पद्धतशीरपणे पार पाडावीत. ही केवळ कर्मकांडे नसून स्वतःला शिस्त लावण्याची एक पद्धत आहे. पूजन झाल्यानंतर थोडा फलाहार घ्यावा आणि मगच आपल्या मुख्य व्यवसायाला किंवा कामाला सुरुवात करावी. समर्थांनी व्यवहार करताना एक अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तो म्हणजे आपल्या गोड बोलण्याने सर्व लोकांना आपलेसे करावे. तुमची वाणी इतकी नम्र आणि प्रभावी असावी की व्यवहार करताना समोरच्या व्यक्तीला समाधान वाटले पाहिजे. दुपारच्या भोजनानंतरचा वेळ आपण सहसा गप्पांमध्ये वाया घालवतो, पण समर्थ सांगतात की या वेळेत ग्रंथांचे वाचन आणि चर्चा करावी. एकांतात बसून विविध विषयांवरील पुस्तकांचे मनन चिंतन करावे. समर्थ स्पष्ट बजावतात की जो माणूस सतत वाचन आणि विचार करतो तोच खऱ्या अर्थाने शहाणा होतो. जो वाचनाकडे दुर्लक्ष करतो तो विचारांनी दरिद्री राहतो. भाग्याचं लक्षण काय? तर जो माणूस आयुष्याचा एकही क्षण वाया घालवत नाही तोच खरा नशीबवान. आपल्या व्यवसायातील किंवा कामातील बारकावे सतत शिकत राहणे आणि ते ज्ञान आत्मसात करणे हे प्रगतीचे लक्षण आहे. कष्टाला समसाधारण महत्त्व आहे. आधी आपल्या श्रमाने काहीतरी मिळवावे, कष्ट करावे आणि मगच अन्नाचे सेवन करावे. आपण स्वतः प्रगत होत असताना जे लोक संकटात अडकले आहेत त्यांना बाहेर काढावे आणि आपले शरीर कोणत्या ना कोणत्या सत्कार्यासाठी झिजवावे. शेवटी समर्थ एक आध्यात्मिक गुरुकिल्ली देतात. ते म्हणतात की आपल्याकडे जे काही आहे ते सर्व ईश्वराचे आहे. या भावनेने जडावे. जेव्हा आपण मीपणा सोडून सर्व काही देवाला अर्पण करतो तेव्हा मनातील सर्व चिंता, ताण आणि अस्वस्थता कायमची मिटून जाते. हा दिनक्रम केवळ 400 वर्षापूर्वीचा नसून आजही यशस्वी आयुष्यासाठी तो तितकाच प्रभावी आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.